हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती रुपालीज किचन अँड ब्लॉग मध्ये। तर आज मी इथे साबुदाणा खिचडी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पुढे पाहूया आणि रेसिपी स्टार्ट करूया। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती रुपालीज किचन अँड ब्लॉग मध्ये। तर आज मी इथे साबुदाणा खिचडी कशी तयार करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पुढे पाहूया। सर्वात आधी इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आणि तो मी 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। त्याला जो व्हाईट पावडर असतो ना ते सुद्धा मी व्यवस्थित त्याचं काढून टाकलं आहे पाण्याने स्वच्छ धुवून। आणि 2 वाटी साबुदाण्याला मी 2च वाटी पाणी घेतलं। जितका आपण साबुदाणा घेतो तितक्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामुळे आपला साबुदाणा व्यवस्थित फुलून इथे मोकळा होईल। तर पहा इथे मी एक तुम्हाला साबुदाण्याचा दाणा हा दाबून दाखवते। पटकन हा दबला जातोय आणि एकदम सॉफ्ट सुद्धा आहे। तर ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे की जितकं प्रमाण साबुदाण्याचं आहे तितकंच प्रमाण आपल्याला पाण्याचं सुद्धा घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी फ्राय पॅन मध्ये 2 चमचा तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे। त्याचबरोबर इथे मी कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि हे व्यवस्थित फ्राय करायचे आहे। त्याचमध्ये मी 7 ते 8 मिरची घातली आहे। तर हे फिरून घ्यायचं आहे। तुम्हाला मिरचीचे प्रमाण कमी करायचे असणार तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता किंवा वाढवायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये वाढवू सुद्धा शकता। तर इथे मी 1 वाटीपेक्षा थोडे जास्त शेंगदाणे तव्यावरती आधीच भाजून घेतलेले, ते थंड करून त्याची साल काढून घेतलेले। याला सुद्धा आपण फ्राय करून घेऊया। आणि इथे मी 2 बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याला कट करून 2 कप पाण्यामध्ये शिजवून घेतलेले। मी नेहमी याच पद्धतीने बटाटे शिजवून घेते। सर्वात आधी ते धुवून मी त्यांची साल काढून घेते आणि त्यांना कट करून घेते, त्यानंतरच मी शिजत घालते, जेणेकरून आपल्याला ते शिजल्यानंतर गरम गरम बटाटेची साल काढायची गरज लागत नाही। तर इथे मी 2 चमचा मीठ घेतलं आहे। चवीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता। आणखी एक सोपी आणि उपयुक्त टिप्स आहे ती म्हणजे सर्वात आधी तुम्ही बटाट्याला स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे साल काढा आणि त्याचे बारीक कट करून घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून ते शिजवून घ्या आणि त्याचे पाणी काढून 2 ते 3 दिवस मध्ये फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवा, जेणेकरून ते तुम्हाला कुठल्याही भाजीमध्ये घालायला पटकन घेता येईल आणि वेळेवरती बटाटे शिजवायचे आणि त्याची साल काढायची गरज पडणार नाही। तर याच्यामध्ये मी साबुदाणा घातला आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊया। जर का तुमच्या घरी पाहुणे येत असणार तर त्यांना तुम्ही नाश्त्यामध्ये अशा प्रकारे साबुदाणा खिचडी बनवून देऊ शकता, जे कमी वेळेमध्ये तयार होते। आणि ह्याचे जे साहित्य आहे त्याची तयारी तुम्ही 1 दिवस आधीच करून ठेवा, म्हणजे साबुदाणा हा 1 दिवस आधीच भिजवून ठेवा आणि बटाटे सुद्धा 1 दिवस आधीच शिजवून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवा, जेणेकरून आदल्या दिवशी तुम्हाला पटकन घेऊन बनवता येतील। आणि हे बटाटे आणि साबुदाणा फ्रीजमध्ये स्टोर केल्यामुळे खराब सुद्धा होत नाही, ते 2 ते 3 दिवस तसाच टिकून राहतो आणि बटाटे सुद्धा तसेच टिकून राहतात। तर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये ते वापरू शकता। त्यानंतर इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलेलं ते सुद्धा साबुदाण्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट असंच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। आणि ह्यामध्ये आपण साबुदाण्याचा कूट करून टाकला आहे, जेणेकरून आपला साबुदाणा हा व्यवस्थित सुटसुटीत मोकळा होईल आणि तो एकमेकांना चिटकणार नाही, म्हणून आपण इथे साबुदाण्याचा कूट करून टाकायचा आहे। ह्याआधी आपण याच्यामध्ये अख्खे शेंगदाणे घातले आहे, कारण की आपल्याला ते खाताना एकदम असा क्रंची फ्लेवर येईल, त्यामुळे साबुदाणा खिचडी खायला खूप छान लागेल। तर पहा इथे आपण हे व्यवस्थित 2 ते 3 मिनिट मिक्स करून घेतलं आहे आणि खाली हे चिटकलं सुद्धा नाही। पहा किती छानपैकी आपला साबुदाणा सुटसुटीत आहे। आता आपण ह्यावरती झाकण ठेवून ते 2 ते 3 मिनिट आपल्याला असंच शिजेपर्यंत वाट पाहायची आहे आणि 2 ते 3 मिनिट इथे झाले आहे। आता हे झाकण काढून आपण मिक्स करून घेऊया, व्यवस्थित हे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि पहा हे सुटसुटीत आहे, हे चिकटलं नाही आहे जरा पण। आणि पहा आपण हे थोडं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी बारीक केलेली कोथिंबीर घालणार आहे, ते मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली, ते इथे आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। थोड्या प्रमाणातच घेतलं आहे मी कोथिंबीर आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। साबुदाणा खिचडीमध्ये थोडासा कोथिंबीर घातल्याने छानशी चव येते आणि ते खायला खूप चविष्ट लागतं। साबुदाणा खिचडी बनवून रेडी झाली आहे, हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया।
कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकनचे बटन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.